तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील मोहिते पाटील मात्र नाराज आहेत आणि नाराज असलेल्या मोहिते पाटलांनी आज अकलूजमध्ये बैठक देखील बोलावली होती। या बैठकीला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर शेकापचे जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे देखील उपस्थित होते आणि धैर्यशील मोहिते पाटील देखील भाजपकडून माढा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। तर आज केवळ विजयसिंह मोहिते पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया रामराजे निंबाळकर यांनी दिली आहे। प्रतिक्रिया राजकीय दृष्ट्या कुठल्याही झालेल्या नाहीत। आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आलो आहोत। नाही झालं, नाराज आहे अशी चर्चा आहे ती तुम्हालाच माहिती आहे, आम्ही नाही नाराज। नाराज आहे उमेदवारीमुळे आणि त्यामुळे सगळेच जण नाराज एकत्र आलेले आहेत। असं काही नाही आहे, आम्ही विजयदादांनी बोलवलं म्हणून आलेलो आहोत, चर्चा झालेली नाही। तो एक वेगळा भाग आहे, तो फलटणपुरता मर्यादित होता।